नमस्कार, मी संघमित्राज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज मी भोगीची भाजी बनवणार आहे. मी भोगीची भाजी क्विकली झटपट बनेल अशा पद्धतीने बनवलेली आहे. बनवायला जास्त वेळ लागत नाही. सुरुवात करूयात. भोगीच्या भाजीसाठी लागणाऱ्या भाज्यांमध्ये मी काही भाज्या सुरुवातीला साफ करून घेतल्या आहेत, ज्याच्यामध्ये पावट्याची दाणे आहेत, ओला हिरवा हरभरा आहे. इथे मी सगळ्यांचं प्रमाण अर्धी वाटी घेतलं आहे. इथे सोबत वालाच्या शेंगा घेतल्यात. वालाच्या शेंगा मी इथे खुडून घेतलेल्या आहेत आणि सोबत पापडी घेतली आहे. पापडी आणि वालाची शेंगा जवळपास दिसायला सारख्याच असतात, फक्त वालाची शेंग थोडीशी डार्क कलरची असते, डार्क हिरवा रंग असतो. सोबत पेरूच्या ह्या पद्धतीने असे छोटे छोटे काप करून घेतलेत आणि गाजर घेतले. गाजरच्या देखील ह्या पद्धतीने अशा थोड्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्यात. सगळ्यांचं प्रमाण मी तो अर्धी वाटी घेतलेलं आहे. ओला ताजा वाटाणा देखील मी तो घेतलेला आहे. फळभाज्यामध्ये मी ते बटाटा आणि वांगी घेतले आहेत. बटाट्याच्या ह्या पद्धतीने अशा फोडी करून घेतल्यात आणि वांग्याच्या देखील एका वांग्याच्या 4 फोडी ह्या पद्धतीने करून घेतल्या आहे. मी इथे 3 वांगी आणि 2 बटाटे घेतले आहेत. एका टोमॅटोच्या ह्या पद्धतीने अशा थोड्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या आहेत. 2 टेबलस्पून शेंगदाणे घेतलेत. मी 1 तासासाठी पाण्यात भिजत ठेवलेले आहेत. आता भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी तर काही तयारी करून घेतली, ज्याच्यामध्ये मी एक मोठा कांदा ह्या पद्धतीने असा बारीक उभा चिरून घेतला आहे. अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे. ओलं खोबरं जर नसेल तर सुकं खोबरं घेतलं तरी चालेल. 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे. सोबत 2 टेबलस्पून तेल घेतले आहेत. वाटणामध्ये आपल्याला सुरुवातीला कांदा भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवून घेतली. कढई हलकीशी गरम झाली की त्याच्यामध्ये कांदा काढून घ्यायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर कांदा भाजून घ्यायचा आहे. कांद्यावर 1 टीस्पून तेल घालून घ्यायचे आणि कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे. कांद्याला असा हलकासा गुलाबी रंग यायला लागला की याच्यामध्येच मी खोबरं घालून घेते. खोबरं देखील कांद्यासोबतच मी भाजून घेणार आहे. तुम्ही हवं असेल तर कांदा आणि खोबरं दोन्ही देखील वेगवेगळं भाजून घेऊ शकतात. फक्त वेळ वाचवण्यासाठी, पटकन होण्यासाठी मी कांद्यासोबतच खोबरं देखील परतून घेत आहे. गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे आणि कांदा आणि खोबरं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. खोबऱ्याला देखील हलकासा लालसर रंग यायला लागला की याच्यामध्ये अद्रक आणि लसूण घालून घ्यायचं आहे. सोबत लागलीच ती देखील मी याच्यातच भाजून घेते आहे. सगळं एकत्र व्यवस्थित कमी ते मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आहे. तीळ तडतडायला लागले, तीळ भाजल्या गेलेत. इथं आपला पूर्ण मसाला चांगला भाजला गेला आहे, तेव्हा गॅस बंद करायचा आहे. मसाला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे आणि गरजेनुसार कमीत कमी पाण्याचा वापर करून याचं एक चांगलं मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथं माझं वाटण बनवून तयार आहे. आता आपण फोडणी द्यायला घेऊयात. फोडणीसाठी मी मगाशी मसाला भाजलेलीच कढई गॅसवर ठेवून घेतली. कढई हलकीशी गरम होऊ द्यायची. कढई गरम झाली की याच्यामध्ये 3 मोठे चमचे तेल घालून घ्यायचे. तेल गरम होऊ द्यायचे. तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी घालून घ्यायचेत. मोहरी चांगल्या तडतडू द्यायच्यात. मोहरी चांगल्या तडतडल्या की अर्धा टीस्पून जिरे घालून घ्यायचेत. जिरे देखील चांगले तडतडू द्यायचेत, फुलू द्यायचेत चांगले. जिरे मोहरी चांगले फुलले की याच्यामध्ये मगाशी तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. गॅस कमी ते मध्यम आचेवर ठेवायचा आहे. मसाला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. या पद्धतीनं असं मसाल्याला साईडने तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. आता गॅस एकदम कमी करायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत, ज्याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद घ्यायची आहे, 1 टीस्पून लाल तिखट किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकतात, 1 टीस्पून कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे, 1 आणि पुन्हा अर्धा टीस्पून धणे पावडर घ्यायचं आहे, अर्धा टीस्पून गरम मसाला घ्यायचा आहे. आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. गॅस एकदम कमी ठेवायचा आहे, म्हणजे मसाले खाली लागणार नाहीत. जर अगदीच मसाले खाली लागण्याची शक्यता वाटत असेल तर 1-2 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत. गॅस कमीच ठेवायचा आहे. मसाला चांगला मिनिटभर परतून घेतला की याच्यामध्ये आता भाज्या घालून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये मी सुरुवातीला वांगी आणि बटाटे घालून घेतलेत. वांगी आणि बटाट्याच्या मी ह्या पद्धतीने अशा थोड्या छोट्या फोडी करून घेतल्या आहेत, म्हणजे बाकी भाज्यांबरोबर वांगी आणि बटाटे देखील सोबतच शिजतील. कमी गॅसवरच वांगी बटाटे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. नंतर याच्यामध्ये आपण बाकी घेतलेल्या भाज्या देखील घालून घ्यायच्या आहेत. सगळ्या भाज्या एकदाच घालून घ्यायच्या आहेत. गाजराच्या थोड्या मोठ्याल्या फोडी ठेवल्या आहेत, म्हणजे ते इतर भाज्यांबरोबरच शिजेल. ओले वाटाणे आणि हरभरे देखील मी याच्यामध्ये घालून घेतलेत. सोबत कट करून घेतलेले टोमॅटो देखील घालून घेतला आहे. भिजवत ठेवलेले शेंगदाणे देखील घालून घ्यायचे आहेत.
तुम्ही भिजवून घेतलेले शेंगदाण्याऐवजी ओले शेंगदाणे जरी वापरले तरी देखील चालेल. हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे. सगळ्या भाज्या मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट होतील ह्या पद्धतीने परतून घ्यायच्या आहेत. साधारणतः 2-3 मिनटासाठी परतून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम मध्यम ते कमीच ठेवायची आहे. सगळ्या भाज्या मी इथं मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आहेत. सगळ्या भाज्यांना मसाला छान कोट झाला आहे. आता याच्यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालून घ्यायचं आहे. शक्यतो पाणी गरमच वापरायचं म्हणजे भाजीला चव छान येते. मी इथे 2 ग्लास गरम पाणी घेतलं आहे. सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम फुल करायची आहे. गॅस वाढवायचा आहे आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मोठ्या गॅसवर एक उकळी काढून घ्यायची आहे. भाजीला अशी छान एकदा दणकून उकळी आली की गॅस कमी करायचा आहे आणि भाजीवर झाकण ठेवून भाज्या व्यवस्थित शिजू द्यायच्या आहेत. गॅस कमी ठेवायचा आहे. जवळपास 15 ते 20 मिनिट झाली आहेत. एकदा झाकण उघडून बघूयात. वांगे आणि बटाटे एकदम परफेक्ट शिजलेत. सोबत बाकी भाज्या देखील एकदम व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता याच्यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालून घ्यायचा आहे. मी इथं 1.5 चमचा गूळ घेतलेला आहे. 1.5 टेबलस्पून गूळ घेतला आहे. गूळ बारीक चिरून घ्यायचा आहे. एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुम्ही इथे गुळाऐवजी 2 चमचे उसाचा रस घेतला तरी देखील चालणार आहे. परत 2 मिनटांसाठी झाकण ठेवून भाजी होऊ द्यायची आहे. गॅस कमी ठेवायचा आहे. 2 मिनटं झाली आहेत. झाकण काढून घेते. इथं आपली भाजी बनून तयार आहे. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा आहे. इथे आपली भाजी बनून तयार आहे. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबत लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.